हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं. हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल, कारण माझा पती जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटे टिकत होता. त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते. त्यामुळे लग्नाच्या काही वर्षांनंतरच मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही, तर मी पर्यायी शोधायला लागले. आणि मग माझ्या जीवनात आनंद आला. आमच्या घराच्या मागील गल्ली ते तरुण होतात, साधारण 28 वर्षांचा. जेव्हा मी स्वतःवर काही कामासाठी जात असेल तेव्हा तो मला बघायचा. सुरुवातीला त्याचं बघणं मला प्रेम वाटायचं, पण जेव्हा माझ्या गरज माझ्यावर हवी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले. एक दिवस तो मला पाहून हसला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुषमा आहे. मी 32 वर्षांची आहे. मी एक विवाहित महिला आहे आणि मी राहायला पुण्यात आहे. मी पुण्याच्या एका मोठ्या सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. माझा पती व्यवसाय करतो. तो सकाळी 10 वाजता जातो आणि रात्री 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली आहेत, पण अजून मी मुलांच्या आनंदापासून वंचित आहे. मी दिसायला खूप आकर्षक आहे, कारण प्राध्यापिका असल्याने मला नेहमीच स्वतःची देखभाल करायची असते. पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे जी माझ्या लग्नानंतर घरी नाही राहिली. खरं म्हणजे माझा पती मला जे हवे होते ते मी अपेक्षित होते. तो कधीही यशस्वी झाला नाही, अपयशी ठरला. मला वाटलं काही हरकत नाही, कधीकधी आयुष्यात माणूस थोडा कमी पडतो. पण नंतर प्रत्येक रात्री तेच होत राहिलं. तो 1 मिनिटातच काम संपवायचा. सासरी मी नवीन असल्याने सुरुवातीला मी शांत राहिले, पण हळूहळू मी त्याला सांगायला लागली की तू तुझा वेळ वाढावं. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि उपाय केले, डॉक्टरांकडून उपचार घेतले, पण परिणाम तसाच राहिला. जेव्हा मी माझ्या सहलींना किंवा इतर नातेवाईक महिलांना भेटायचे आणि त्यांच्याकडून ऐकायचे की त्यांचा सगळं बरोबर चाललं आहे, तेव्हा मला खूप दुःख होत होत. मी सुद्धा कुठेच सांगायचे की माझं सुद्धा सगळं छान आहे, पण वास्तवात माझं काय होतं हे फक्त मीच जाणत होते. मला नवस वाटत की तू माझ्या आयुष्यात काही बदल घडवू शकेल. हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं. हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल, कारण माझा पती जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटे टिकत होता. त्यानंतर तू कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते. त्यामुळे लग्नाच्या काही वर्षांनंतरच मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही, तर मी पर्याय शोधायला लागले. आणि मग माझ्या जीवनात आनंद आला. आमच्या घराच्या मागील गल्ली ते तरुण होतात, साधारण 28 वर्षांचा. जेव्हा मी स्वतःवर काही कामासाठी जात असेल तेव्हा तो मला बघायचा. सुरुवातीला त्याचं बघणं मला प्रेम वाटायचं, पण जेव्हा माझ्या दर्जा माझ्यावर हवी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले. एक दिवस तो मला पाहून हसला. मी पण त्याला प्रतिसाद दिला. असेच काही दिवस गेले. एक दिवस तो मला रस्त्यात भेटला आणि त्याने मला चहा पाजला. त्याच्याशी बोलल्यावर मला तो एक चांगला मुलगा वाटला. सर्व काही ठीक होते. त्यानंतर आणखी काही भेटी झाल्या, त्यामुळे मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला. त्यासाठी त्याचा फोन आला. आम्ही खूप वेळ बोललो. पहिल्या रात्री त्याने मला मैत्रीण म्हणून प्रपोज केले. मी लगेच मान्य केले, कारण मला माहीत होतं की जितका वेळ मी घालवीन जाईल नेतृत्व झालं. आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि व्हॉट्सअप मेसेज आले. 2 दिवसानंतरच मी त्याला होकार दिला. त्यानंतर सर्व काही बदलले. मी खूप आनंदी होऊ लागले. शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात अनेक मुले मला बघायचे. मला देखील काही मुले आवडायची, पण कधीच गोष्ट पुढे गेली नाही. आता तर मी विवाहित होते, पण हे जाणून देखील की हे नातं जास्त दिवस टिकणार नाही. एक दिवस मी संधी करून त्याला माझ्या घरात बोलावलं. माझा पती रात्री 11 वाजेच्या आधी घरात येत नव्हता. मी कॉलेजच्या सुट्टीचा बहाणा केला आणि स्वतःला थोडा वेळ दिला. तो चॉकलेट घेऊन आला. मी त्याला बसवले, चहा पाजला. त्यानंतर काही इकडची तिकडची बोलणी केली. दोघेच विचार करत होते की कोण आधी सुरुवात करेल. तो म्हणाला, सुषमा, मी तुला एक गोष्ट बोलू का? तुला त्याच व इतर वाटणार नाही ना? मी म्हटलं, होय बोला. तो म्हणाला, फोनवर तर आपण एकमेकांशी खूप बोलतो. असे म्हणून तो उठून माझ्यासमोर एक पाय टेकून बसला. मी सुद्धा उभी राहिले. त्याने गुलाब काढला आणि माझ्या दिशेने वाढवला. सुषमा, आय लव्ह यू. तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस का? मी म्हणाले, होय, मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करते. तो पुढे म्हणाला, तर मी माझ्या प्रेमाला पक्के करू का? हे ऐकून माझं हृदय जोरात घडविला लागलं. चित्रपटात आणि टीव्हीवर हे सर्व बघितलं होतं, पण हे सगळं खरेखुरे माझ्याशी होतं. मला समजत नव्हतं की काय करावे. मी त्याच्या समोरून उठले आणि थोडे दूर जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभी राहिले. मनात वीज कळकत होती. तो म्हणाला, माझ्याकडे बघ सुषमा. पण मी तशीच उभी राहिले. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आपल्या दिशेने फिरवला आणि माझा चेहऱ्यावर उचलला. मी माझ्या डोळ्यांची पापणी बंद केली. एक अत्यंत गोड आणि माऊ अनुभव झाला. आम्हाला दोघांना जीवनातील अमृत मिळाला होता. रिकाम्या हातांनी तू जाणारा नव्हता. तो माझी प्रशंसा करू लागला. मी लाजले आणि हसले. मी त्याला पूर्णपणे मोकळे दिली. मी देखील सर्व काही अनुभव निश्चित होते. तो त्याच्या कामाला लागला. मी म्हटलं, अरे हळू. तो म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, काय नाही, तुझं चालू दे. जेव्हा मी त्याला हटवलं तेव्हा माझं शरीर तथाच होतं. मला समजायला थोडा वेळ लागला. जेव्हा मी समजले तेव्हा तो म्हणाला, सुषमा, तू ठीक आहेस का?
मी म्हणाले, होय मी ठीक आहे. तो म्हणाला, तर पुढे सुरू करू? मी मान्य करून मान हलवली. आमच्यातील प्रकारची स्पर्धा सुरू झाली. पण या बाबतीत मी हरले. मी इतकी भावूक झाले की मी रडायला लागली. माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. त्याने विचारले, काय झाले? मी म्हटले, काही नाही. एकदम सगळ्या शरीरात घाम येऊ लागला. मी भावशूल्य झाले. काही क्षणांनी डोळे बंद करून अनुभव घेत राहिले. मी जणू एका जादूच्या बंधनात होती. आज मी परिपूर्ण झाले होते. आता माझी कोणतीही इच्छा अधुरी राहिली नाही. त्याने विचारलं, तू तृप्त झालीस का? मी म्हटले, होय पूर्णपणे. कसा वेळ गेला हे कळलंच नाही. मग त्यांनी म्हटले, आता मला जायचं आहे. तू उठला आणि निघून गेला. बराच वेळ मी तशीच पडले. बराच वेळानंतर मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये कसा वेळ गेला हे कळलं नाही. बराच वेळ मी तशीच पडले. बाथरूममध्ये मी आरशात पाहिलं. मी स्वतःला इतका सुंदर कधीच पाहिला नव्हतं. पण काहीही असलं तरी आज मला छान वाटलं. मग मी स्नान केले, पुन्हा एकदा तयार झाले आणि माझ्या खोलीत व्यवस्थित गेले. मग घराच्या कामात व्यस्त झाले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.